क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमात बोलताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा ढोरे यांनी सावित्रीबाई फुले इंग्रजांच्याकडे धुनीभांडी करत होत्या व तेथूनच त्यांनी शिक्षण व इंग्रजी भाषा आत्मसात केली असे आक्षेपार्ह वक्तव्य महापौर ढोरे यांनी केल्याचा आरोप फुले प्रेमींचा आहे। या वक्तव्याच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शेकडो फुले प्रेमींनी महापौर यांच्या विरोधात तहसील कार्यालयावर धडक देऊन त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला। महापौर उषा ढोरे यांना भाजप पक्षाने तात्काळ निलंबित करून त्यांचा नगरसेवक व महापौर पद रद्द करा अशी मागणी केली आहे। हा जो प्रकार चाललेला आहे की महापुरुषाबद्दल जे अपमानास्पद बोलण्याचा जो प्रकार चालला आहे तो पूर्ण देशभरच चालला आहे आणि त्या बाईला हे समजत नाही आहे की ज्याच्यापुढे ती शिकलेली आहे, ज्याच्यामुळे ते महापौर झालेली आहे, अशा महापुरुषाबद्दल ती असं गलिच्छ वक्तव्य बोलताना तिला थोडी लाज वाटायला पाहिजे नव्हती। आणि सगळ्या सामान्य माणसाचे जे सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांना मानतात या सगळ्या लोकांच्या मनात एक रोष व्यक्त होत आहे, राग व्यक्त होत आहे। आणि असं वक्तव्य जर हे लोक करत असेल तर आज आम्ही फक्त आज निवेदन दिलेलं आहे। याच्यापुढे जर असेच जर वक्तव्य यांचे नेहमी येत राहील त्याच्यापेक्षाही तीव्र प्रतिसाद आम्ही व्यक्त करू, एवढंच या निवेदनाद्वारे आम्ही तहसीलदाराला करतो। बरोबर आहे ना, खतपाणीच घालतो आहे, कारण यांना अगोदरच पासून यांची नीती राहिलेली आहे की महापुरुषांचं खच्चीकरण करणं आणि त्याच्या विचारांचं खच्चीकरण करणं हे यांचं तर कामच आहे। आणि त्यांना ते पुरोगामी लोकांचा पहिल्यापासून राग असल्यामुळं असे वक्तव्य त्यांच्याकडून येणं हे अपेक्षितच आहे। जर या प्रकरणी प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशाराही फुले प्रेमींनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे। हे वक्तव्य इतिहासाशी विसंगत असून एका जबाबदार महिला महापौर यांनी केलेला आहे। हे वक्तव्य निंदनीय असून हा त्यांच्या पदाची आचारसंहिता भंग करणारा आहे। हे वक्तव्य करून त्यांनी सावित्रीबाई फुले यांचा घोर अपमान केल्याचंही दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।